गेल्या 4 वर्षापासून अमरावती महानगरपालिकेमधील महापौर आणि उपमहापौर पदाची जागा रिक्त होती, अर्थात खुर्च्या देखील खाली होत्या। आज जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी साधारणतः 1 वाजता जी आहे ती संपूर्ण ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी महायुतीचे महापौर आणि उपमहापौर होईल असं बोलले जाते, कारण ज्या पद्धतीनं संख्याबळ आहे ते भाजप असेल, युवा स्वाभिमान, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे या ठिकाणी सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत। त्यामुळे साहजिकच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी महायुतीचा महापौर आणि उपमहापौर होणार आहे। दुसरीकडे महापौर पद जे आहे ते भाजपच्या वाट्याला गेलेलं आहे, तर उपमहापौर पद हे रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीला गेलेलं आहे। महापौर पदासाठी महायुती अर्थात भाजपकडनं जर आपण पाहिलं तर श्रीचंद तेजवानी जे आहे ते यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। उपमहापौर पदासाठी रवी राणांचे कट्टर निकटवर्तीय असलेले सचिन भेंडे यांनी दाखल केलेला आहे। दुसरीकडे काँग्रेसनं देखील जे आहे ते या ठिकाणी निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार उतरलेले आहेत। महापौर पदासाठी जर आपण पाहिलं तर काँग्रेसकडनं संजय शिरभाते जे आहे ते या संपूर्ण निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर जवळपास 25 जागा ज्या आहेत त्या अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपच्या निवडून आलेल्या आहेत। 15 जागा ज्या आहेत त्या रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या आणि सोबतच शिंदेच्या शिवसेनेची देखील जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 11 जागा निवडून आल्यामुळे भक्कम असं पाठबळ जे आहे ते अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपा महायुतीला मिळतं आणि त्यामुळं एकंदरीत जर आपण पाहिलं तर या खुर्चीवर जे आहे ते भाजपचा महापौर बसणार आहेत, महायुतीचा महापौर बसणार असल्याचं बोलले जात आहे। त्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात झालेली आहे। मी सध्या अमरावती महानगरपालिकेच्या महापौरांच्या याच कॅबिनमध्ये आहेत। गेल्या 4 वर्षापासून संपूर्ण ही खुर्ची जी आहे ती महापौर विना जी आहे ती ओस पडलेली होती, कारण निवडणुका महाराष्ट्रातल्या रखडल्या होत्या। परंतु 15 तारखेला जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातल्या निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळं आज अमरावती महानगरपालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे। याच खुर्चीवरनं जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या हिताचे अमरावतीसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय याच खुर्चीवरनं घेतले जाणार आहे। कॅमेरामन अनिकेत दाहतोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।